Haha, Indian fans are shocking. तर निवंत असं की आज आहे एशिया कप आणि 2024 इंडिया वर्सेस सिरिया आहे कतारमध्ये आणि मी लाईव्ह आलो होतो यूट्यूबला. थोडा वेळेस मी अर्धा पाऊण तास 20 मिनटं लाईव्ह होतो. तर थोडंसं मी लाईव्ह बघितलं. मॅच खूप भारी चालली होती आणि पुढचा तुम्ही नक्की बघा, एन्जॉय करा आणि हा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा. मला इंस्टाग्रामवरून फॉलो नक्की करा. भेटतो व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप भारी मॅच झालेली आहे. कसं आहे मामाने ट्रॅव्हल केला मॅच बघायला. तर चला बघूया. गोइंग टू व्हेरी क्रुशल मॅच इंडिया सिरिया. Okay, here, over there. Syrian people enjoying. So the commotion, get ready for explosion, we rolling. स्टेडियम आपल्याला दिसत आहे अल्बैत स्टेडियम अल्कोर आणि आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. हॅलो. चला. आता आपण बाहेर जात आहोत मेट्रोमधून, मेट्रो बसमधून. तुम्ही बघत असाल अगदी सुंदर माहोल, म्युझिक सुरू आहे स्टेडियमच्या बाहेर. इंडियन्स आपले मोठ्या संख्येने. आतापर्यंतच्या इंडियाच्या 2 मॅचेस झालेत आणि दोन्ही मॅचेस इंडिया हरलेली आहे. तरी आजची 3री मॅच आहे आणि आपल्याला वी होप दॅट इंडिया विल विन. Indian fans, little Indian fans. आपण पाहत आहात गर्दी झालेली आहे आणि स्टेडियमच्या बाहेर इंडियन फॅन्स. खूपच सुंदर ॲटमॉस्फिअर. Indian songs, Indian fans are here. We all are excited for this upcoming match, India versus Syria. We hope that India will win. Sure.
झेंडे पाहिजेत तुम्हाला. Indian fans are shocking, rocking. क्या बात है, क्या बात है. India will win, India will win. स्टेडियमचं बाहेरचं दृश्य अतिशय सुंदर. 26 डिग्री सेल्सिअस आहे. वातावरण अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत इंडिया सीरिया फुटबॉल मॅचसाठी. डायरेक्ट फ्रॉम अल्कोर कतार. अल बैत स्टेडियम, भव्य स्टेडियम. स्कूलचे विद्यार्थी इंडिया सीरिया जबरदस्त ॲटमॉस्फिअर आहे. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आहे. आमचा गेट नंबर 3 आहे. वर तुम्ही बघू शकता सुंदर नक्षीकाम. अतिशय मोठं स्टेडियम वर्ल्ड कपसाठी त्यांनी बनवलेलं तिथे. आणि सध्या एशिया फुटबॉल कप कतार 5 नंबर. वी आर गोइंग टू नंबर 3 नंबर. दॅट इज 5. दिस वे इंडियन्स आर ऑल अराउंड. आतमध्ये आलेलो आहोत आपण स्टेडियममध्ये. जबरदस्त जबरदस्त. मिडल रो 1 2 3 4 5.